कि अब बात करेंगे, अमित मोहरे जी बताएंगे, रविंद्र चौहान और तमाम जो भारतीय जनता पार्टी के और कुछ इश्यूज़ भी हैं, जो इश्यूज़ देवेंद्र फडणवीस साहब हमारे राज्य के जो मुख्यमंत्री हैं उन तक पहुँचे तो वो हम पहुँचाएंगे, रिटर्न में देंगे। लेकिन आज हम जो कवर करेंगे जैसे स्ट्रक्चर ऑडिट और रिपेयर्स के बारे में आपको जाना, फिजिबिलिटी क्या होती है वो आपको आर्किटेक्ट उदय सर बताएंगे, किस तरह से UDCPR है। साथ ही डीम कन्वेंस बड़ा ही इम्पोर्टेंट कानून होता है, मानव अभिहस्तांतरण जिसे कहते हैं, और वो बड़ा ही आपका इशूज़ है डोमिकली। हमने 2014 में बड़ा आंदोलन किया था कि इजी हो, मतलब बहुत डीम कन्वेंस बहुत सरलता से सरकार दे हाउसिंग सोसाइटी को, उस पर काफ़ी सारी चीज़ें हुई है। पिछले 14-15 में हमने यहाँ पे डोंबिवली में आंदोलन किया था और वो उसका सक्सेस मिला है। मतलब अभी तो सरकार ने ये भी बोला कि यदि आप डीम कन्वेंस करवाते हो तो देवेंद्र फडणवीस साहब जब DCM थे जब उन्होंने बोला था 1 महीने में 1 विंडो आपको डीम कन्वेंस देते हैं यदि आप स्वयं विकास में जाते हो तो इस तरह की बहुत सारी चीज़ें हो रही हैं। उन सब चीज़ों पे हम आगे भी बात करेंगे। 79A बड़ा इंपॉर्टेंट गाइडलाइंस है गवर्नमेंट का, उस बारे में बताएंगे। DA डेवलपमेंट एग्रीमेंट बड़ा इंपॉर्टेंट पार्ट होता है। PPA बहुत इंपॉर्टेंट पार्ट होता है। तो ये तमाम विषय पर हम जानेंगे और इनके साथ में जो आपका ब्रिज बनाता मतलब हाउसिंग सोसाइटी, PMC और डेवलपर, तो डेवलपर से भी जानेंगे कि किस तरह का डेवलपर का रोल होता है और किस तरह से उनको काम जो करते हैं इम्प्रेशन ग्रुप के स्वप्निल, उनसे भी जानेंगे। तो सबसे पहले मैं इनवाइट करता हूं आज के हमारे सेकंड स्पीकर्स CA अमित मोहरे साहब, जो हाउसिंग और एक्सपर्ट हैं अमलों के साथ ही। सर लोगों को बताइए कि क्या गवर्नमेंट का सर्कुलर था रीडेवलपमेंट से रिलेटेड और क्या उसको आगे गो हेड करना, किस तरह से लोग रीडेवलपमेंट के लिए इनिशिएटिव ले सकते हैं। प्लीज वेलकम CA अमित मोहरे। नमस्कार. विजय सरांनी इंट्रोडक्शन करून दिली त्याप्रमाणे सध्या मी कल्याण डोंबिवली ब्रांच महासेवाचा चेअरमन आहे. त्या व्यतिरिक्त मी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली ब्रांचचा सचिव पण आहे. हा जो रिडेव्हलपमेंटचा विषय आहे खूप ज्वलंत विषय आणि तुमच्या स्वतःच्या गरजेचा विषय आहे, त्याच्यासाठी तुम्ही इकडे आलेला आहात. मी स्वतः कल्याण डोंबिवलीमध्ये राहतो. आमची सोसायटी रिडेव्हलपमेंटला ड्यू आहे. गेली 4 वर्ष काही ना काहीतरी डिस्कशन्स चालू आहेत, पण अजूनपर्यंत गाडी पुढे गेलेली नाही आहे. आता ही गाडी पुढे गेलेली नाही आहे याचं कारण प्रोसेस ॲप्रोप्रिएटली फॉलो न झाल्यामुळे होते. प्रोसेस ॲप्रोप्रिएटली फॉलो न झाल्यामुळे होते याचं कारण असं की बऱ्याच वेळेला आपण माझ्या शेजारच्या सोसायटीत किती एरिया फ्री मिळाला, किती लाख मिळालेत आणि मग मला पण मिळायला पाहिजेत आणि मग तोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही देत नाही, किंवा मग ते पर्सेंटेज प्रमोटर्स बरोबर डिस्कशन्स करणं, या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे ज्या गोष्टींकडे नाही जायला पाहिजे त्या गोष्टींपासून सुरुवात होते. म्हणूनच या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये अवेअरनेसची गरज आहे. ह्या अवेअरनेससाठीच आपण आजचं सेशन ठेवलेलं आहे. याच्यात आपण बरेचसे विषय डिस्कशनला घेतलेले आहेत. त्यापैकी एकदम ॲप्रोप्रिएट सुरुवात झालेली आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. कोऑपरेटिव्ह लॉ पण तेच सांगतो की 15 वर्षानंतर तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे, जे दर 5 वर्षांनी केलं गेलं गरजेचं आहे. 30 वर्षानंतरची सोसायटी असेल तर दरवर्षी केलं गेलं पाहिजे. आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जर का काही तुम्हाला अशा गोष्टी सापडल्या की ज्या रिपेअर होऊ शकतात तर त्या केल्या गेल्या पाहिजेत. कारण सरकारचं पण धोरण असंच आहे की एखादं स्ट्रक्चर बांधलं की ते 30 वर्ष तरी टिकायला पाहिजे. बऱ्याचशा सोसायटीज FSI मिळतो आहे म्हणून म्हणा, किंवा काही फॅसिलिटीज मिळत आहेत म्हणून म्हणा, किंवा लिफ्टच नाही आणि लिफ्टच पाहिजे. कारण डोंबिवलीचा हा पण एक खूप मोठा गहन प्रश्न आहे की 4 मजली बिल्डिंग आहे पण लिफ्टच नाही आहे आणि आता चढायचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे लिफ्टसाठी आम्हाला रिडेव्हलपमेंट करून हवं. सो या सगळ्या गोष्टी डिस्कशनला येतात. या सगळ्या गोष्टी डिस्कशनला येताना एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो जमिनीच्या मालकीच्या संदर्भातला आहे तो बऱ्याच वेळा मागे पडतो. जो कल्याण डोंबिवलीमध्ये ॲज अ ऑडिटर मी बरेच वर्ष काम करतो आहे, आम्ही बघतो की जमिनीची मालकी ही त्या सोसायटीकडे कधी आलेलीच नसते आणि तो सगळ्यात दुर्लक्ष केलेला प्रश्न डोंबिवलीत आहे. नरेश पै सर त्याच्यावर मार्गदर्शन करतील की जमिनीची मालकी म्हणजे कन्व्हेन्स होणं, आणि ते कन्व्हेन्स करून द्यायला जर का बिल्डर किंवा लँड ओनर तयार नसतील किंवा काही कारणाने अवेलेबल नसतील तर डीम्ड कन्व्हेन्स करणं, तोही विषय आपण आज डिस्कशनला घेणार आहोत. सो स्ट्रक्चरल ऑडिट आणि डीम्ड कन्व्हेन्स हे जर का तुमचे 2 स्टेप्स
पार झालेले असतील आणि तुम्हाला तशी रेकमेंडेशन्स असतील आणि डॉक्युमेंट्स लीगल फ्रंटमध्ये अवेलेबल असतील तर तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिटला जाऊ शकता. ही सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट. सो स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे बिल्डिंगचं लाईफ आणि जमिनीची मालकी ही जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकता. स्टेट गव्हर्नमेंटनी याच्याशी रिलेटेड एक सर्क्युलर पूर्वी काढलं होतं. ते सर्क्युलर मॉडिफाय करून 9 जुलै 2019ला त्यांनी एक रिवाइज्ड सर्क्युलर सेक्शन 79A म्हणजे कुठली रिडेव्हलपमेंटची प्रोसेस असेल तर बरेचसे लोक विचारतात सेक्शन 79A फॉलो झाला आहे का, आणि सेक्शन 79A फॉलो झाला आहे की नाही या बाबतीतच बऱ्याचशा वेळेला गोष्टी दुर्लक्षिल्या जातात. सर्क्युलर डिस्कस करायची जर का वेळ आली आणि सर्क्युलर डिस्कस करायचं म्हटलं तर हे सर्क्युलर असं सांगतं की रिडेव्हलपमेंटची प्रोसेस ही स्टार्ट करण्याचा किंवा सुरू करण्याचा अधिकार हा मॅनेजिंग कमिटीला नाहीच आहे मुळी. हा तुमच्या ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगला सुद्धा नाही आहे. जर का रिडेव्हलपमेंट करायची असेल तर सेक्शन 79Aच्या सर्क्युलरप्रमाणे असं सांगितलं गेलेलं आहे की सोसायटीतल्या 20% मेंबर्सचं म्हणजे 20% सभासदांचं एक ग्रुप बनायला पाहिजे. त्या 20% सभासदांनी एक ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे आणि ते ॲप्लिकेशन मॅनेजिंग कमिटी पुढे ठेवलं गेलं ज्या मोमेंटला त्या मॅनेजिंग कमिटीने त्याच्यावर त्वरेने ॲक्शन घ्यायची की 20% मेंबर्सनी ज्या मोमेंटला सांगितलं तुम्हाला की रिडेव्हलपमेंट करायचं आहे त्यानंतर मॅनेजिंग कमिटीने त्यांची कमिटी मीटिंग लगेच घ्यायची आहे. ती कमिटी मीटिंग घेतल्यानंतर त्या कमिटी मीटिंगमध्ये ठरवायचं आहे की अशा पद्धतीचं रिडेव्हलपमेंट करण्याचं एक ॲप्लिकेशन मेंबर्सकडनं आलेलं आहे. हे ॲप्लिकेशन आल्यानंतर मॅनेजिंग कमिटीने त्याच्यावर काम करायचं आहे. मॅनेजिंग कमिटीने काम काय करायचं आहे त्याच्यावर, मॅनेजिंग कमिटीने रिडेव्हलपमेंटची गरज आहे का हे जाणून घेण्यासाठी एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म अपॉइंट करायची आहे. हे मॅनेजमेंटने स्वतः परत काहीच डिसिजन घ्यायचा नाही आहे. कमिटीने कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही आहे. कमिटीने काय करायचं, एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म अपॉइंट करायची आहे. ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म कुठली असावी, कारण आता परत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म अपॉइंट करायची आहे म्हणजे माधव चिकोडींना अपॉइंट करायचं आहे का, केशव चिकोडींना अपॉइंट करायचं आहे का, अजून कोणाला अपॉइंट करायचं आहे का, प्रभू सरांच्या फर्मला अपॉइंट करायचं आहे, याची पण डिस्क्रिशनरी पॉवर कमिटीकडे नाही आहे. त्याच्यासाठी त्या लोकांनी टेंडर्स मागवायची आहेत किंवा कोटेशन्स मागवायची आहेत. त्या कोटेशन्सप्रमाणे ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी तुम्ही प्लस मायनस करून जसे नॉर्मल कोटेशन्स पास करता त्या पद्धतीने, नॉट ओनली ऑन द फायनान्शियल अस्पेक्ट, कारण फायनान्शियल अस्पेक्ट हा वेगवेगळा असू शकतो. आम्ही कुठलंही काम सुरू करायला गेलो की लोक आम्हाला विचारतात की पैसे किती होतील. पैसे किती होतील हे त्याच्यावर ठरतं की तुमच्या कामासाठी आम्हाला वेळ किती घालवायचा आहे. सो नॅचरली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म्स पण अशाच पद्धतीने कोटेशन्स देतात की तुम्हाला काय काय काम करून अभिप्रेत आहे, त्याच्यात स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा करायचं आहे की नाही करायचं आहे, स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे ते कुठल्या लेवलचं करायचं आहे, कसं करायचं आहे, टेस्टिंग करायचे आहेत की नाही करायचे आहेत, ओके तुम्ही आम्हाला पूर्णपणे अपॉइंट करणार आहात का फक्त आत्ताच्या रिपोर्ट पुरतं अपॉइंट करणार आहात, याच्यातले बरेचसे मुद्दे असतात. सो साधक बाधक विचार करून स्ट्रक्चरल ऑडिटर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म अपॉइंट करायची. ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म त्यांचा एक रिपोर्ट देते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचा जो काही रिपोर्ट आलेला असतो तो बरेचसे मेंबर्स म्हणतात की तो आम्हाला सगळ्या मेंबर्सना वाटा, आम्ही सगळे त्याच्यावर अभ्यास करू आणि नंतर त्याच्याप्रमाणे डिसिजन घेऊ. पण सर्क्युलर असं सांगतं सेक्शन 79A की तो जो प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा रिपोर्ट आहे तो कमिटीने डिस्कस करायचा असतो, कमिटीने त्याच्यावर अभ्यास करायचा असतो. ज्या मेंबर्सना तो रिपोर्ट बघायचा आहे ते मेंबर्स सोसायटीच्या ऑफिसमध्ये येऊन तो बघू शकतात, स्वतःचं काही मत आहे ते नोंदवू शकतात आणि त्या पद्धतीने ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म फायनल करायची. ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म फायनल केल्यानंतर ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म त्यांचा अभिप्राय देईल किंवा रिपोर्ट देईल आणि त्या रिपोर्टप्रमाणे आता तुम्ही ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग कॉल करायची, जी स्पेशल जनरल कॅटेगरीमध्ये येते. स्पेशल जनरल मीटिंग कॉल करायची आणि त्या स्पेशल जनरल मीटिंगमध्ये तुम्ही तो रिपोर्ट डिस्कस करायचा आणि आता ठरवायचं की तुम्हाला रिडेव्हलपमेंट गरजेची आहे की नाही आणि ती करायची आहे की नाही.
आता ही जी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म जेव्हा रिपोर्ट देते तेव्हा त्या रिपोर्टबरोबर ते एक फिजिबिलिटी रिपोर्टसुद्धा देतात. आता फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत, पण आमच्या फायनान्सच्या टर्म्समध्ये जर का बोलायचं झालं की फिजिबिलिटी रिपोर्टचा अर्थ असा की तुमचं एक्झिस्टिंग स्ट्रक्चर डिमॉलिश करायचं आहे, त्या जागेवर नवीन स्ट्रक्चर उभं करायचं आहे. आता एक्झिस्टिंग स्ट्रक्चरमध्ये समजा 10,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे, तर नवीन स्ट्रक्चरमध्ये किती बांधकाम पॉसिबल होईल. एक आपण गृहीतक म्हणून अज्युम करू की 10,000च्या जागी 25,000चं बांधकाम नवीन होऊ शकणार आहे. तर 10,000च्या जागी 25,000चं नवीन बांधकाम होऊ शकणार आहे, तर याच्यातले मेंबर्सना किती द्यायचे आहेत. 10,000ला 10,000 द्यायचे आहेत का 10,000ला 15,000 द्यायचे आहेत. समजा 10,000ला 15,000 मेंबर्सना द्यायचे झाले तर विकण्यासाठी किती अवेलेबल आहेत. ॲडिशनल 10,000 स्क्वेअर फूट अवेलेबल आहेत. या ॲडिशनल 10,000 स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम किती करायचं आहे तर 25,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं आहे. ते पॉसिबल होणार आहे का, हा झाला तुमचा फिजिबिलिटी रिपोर्ट. जर का ते पॉसिबल होणार नसेल की 10,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम विकून जर का 25,000ची बिल्डिंग बांधता येणार नसेल तर मला 12,000 विकायला पाहिजेत. मला 12,000 जर का विकायला पाहिजेत याचा अर्थ मेंबर्ससाठी अवेलेबल कमी झाले. सो तुमचा मेंबर्सचा शेअरिंग कमी झाला. मेंबर्स उलटा विचार करतात. मेंबर्स विचार करतात की आम्हाला किती मिळणार आहेत तेवढे आम्हाला द्या, बाकीचे वरचे विकायचे तेवढे विका. नॉर्मली असं होत नाही. विकून तो जो बिल्डिंग बांधण्याचा जो काही खर्च आहे, विकसकाचा जो काही प्रॉफिट आहे, तो गेल्यानंतर जे काही स्क्वेअर फीट उरतात ते स्क्वेअर फीट तुम्हाला ॲज अ मेंबर्स दिले जातात. हा सगळा रिपोर्ट त्या फिजिबिलिटीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म देते. आणि या रिपोर्टच्या बेसिसवर आता तुम्ही ठरवायचं आहे ॲज अ स्पेशल जनरल बॉडी मीटिंग की रिडेव्हलपमेंट करायचं आहे किंवा नाही. आता जर का तुम्ही असं ठरवलं की आता रिडेव्हलपमेंट करायचं आहे तर पुढचा प्रश्न येईल की कुठल्या बिल्डरच्या थ्रू करायचं. मग ते त्याच मीटिंगमध्ये अपॉइंट होणार का बिल्डर, तर नाही. आता तुमचं फक्त ठरलं आहे की रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि हे जे काही ठरलं आहे की तुमचं आता रिडेव्हलपमेंट करायचं आहे त्याच्यासाठी रेझोल्युशन पास व्हायला पाहिजे. आता रेझोल्युशन पास होताना सर्क्युलरमध्ये जे काही सांगितले त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. सर्क्युलरमध्ये सांगितलं आहे ज्या मोमेंटला ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंगची नोटीस इश्यू होईल त्या मीटिंगच्या नोटीसप्रमाणे 2/3 मेंबर्स त्या मीटिंगला उपस्थित राहणं गरजेचं आहे. 2/3 मेंबर्स या मीटिंगला उपस्थित राहणं गरजेचं आहे. म्हणजे जर का 30 मेंबर्सची सोसायटी असेल तर कमीत कमी 20 मेंबर्स किंवा 21 मेंबर्स त्या मीटिंगला यायला पाहिजेत. 21 मेंबर त्या मीटिंगला आल्यानंतर जेव्हा केव्हा हा डिसिजन घ्यायची वेळ येईल की रिडेव्हलपमेंट करायचं आहे किंवा नाही, तेव्हा उपस्थित आहेत. समजा आपण गृहीत धरून चालू की 30 मेंबरच्या सोसायटीमध्ये मेंबर्स उपस्थित आहेत 21, तर या 21 मेंबर्सपैकी किती मेंबर्सचं वोटिंग गरजेचं आहे रिडेव्हलपमेंट करायचं आहे किंवा नाही. तर नॉर्मल केसमध्ये आपण 50% किंवा 75% अशा पद्धतीचे सोसायटीच्या बायलॉजप्रमाणे रेझोल्युशन्स पास करतो. पण ह्या पर्टिक्युलर केसमध्ये असं सांगितलेलं आहे की मीटिंगची उपस्थिती कमीत कमी 2/3 मेंबर्सची असली पाहिजे. पण जेव्हा रेझोल्युशन पास करायची वेळ येईल तेव्हा सोसायटीच्या टोटल सभासदांपैकी 51% टोटल सभासदांपैकी 51% वोटिंग त्या पद्धतीने झालं पाहिजे. ज्या फेवरमध्ये ते वोटिंग होईल त्या फेवरमध्ये तो डिसिजन होईल. याचा अर्थ असा की तुमच्या सोसायटीचे 30 मेंबर होते तर 30चे 51% होतात 16. 30चे अर्धे होतात 15 आणि एक जास्त 51साठी. सो 16 मेंबर्सनी वोटिंग करायला पाहिजे इन फेवर ऑर अगेन्स्ट दॅट रेझोल्युशन. ते जेव्हा पास होईल त्या पद्धतीने आता तुमचा डिसिजन झाला आहे की रिडेव्हलपमेंट करायचं आहे. आणि जेव्हा तुमचा रिडेव्हलपमेंट करायचा असा डिसिजन होईल तेव्हा मग तुम्हाला त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्मला सांगावं लागेल की आता आमचं ठरलं आहे की रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि आता आम्हाला बिल्डर आणून द्या. म्हणजे बिल्डर रेडी आहे म्हणून हे सगळं नाही करायचं. आता तुम्ही ठरवायचं की बिल्डर आणून द्या. आता बिल्डर आणून द्या म्हणजे आता परत तुम्हाला टेंडरिंग प्रोसेस करावी लागेल. तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुमच्या जमिनीचा तुकडा किती स्क्वेअर फीटचा आहे, किती एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे, तुमची रिक्वायरमेंट काय आहे. की आमची रिक्वायरमेंट अशी आहे की आम्हाला अशा पद्धतीने एवढे
फ्री एरिया एक्सपेक्टेड आहे, एवढा एवढा कॉर्पस एक्सपेक्टेड आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला टेंडर डॉक्युमेंट फ्लोट करावं लागेल. त्या टेंडर डॉक्युमेंटला वेगवेगळे प्रमोटर्स रिस्पॉन्ड करतील. ते तुमच्या ओळखीचे असतील किंवा डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंटमधनं थर्ड पार्टी येतील आणि ते आल्यानंतर ते तुम्हाला त्यांचं म्हणणं काय आहे, आता तुमचं म्हणणं तर कळलं, त्यांचं म्हणणं वेगळं असू शकतं. त्यांचं म्हणणं जे काय ते तुम्हाला प्रपोज करतील की तुमच्या लँड पार्सलप्रमाणे, पार्किंग रूल्सप्रमाणे, फिजिबिलिटीप्रमाणे आम्ही तुम्हाला एवढे पर्सेंटेज ऑफर करू शकतो. तुम्ही एवढे मागितलेले तर आम्ही एवढे देतो आहे, तुम्ही एवढा कॉर्पस मागितलेला तर आम्ही एवढा कॉर्पस देतो आहे, तुम्ही या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन मागितलेलं आम्ही या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन देतो आहे, या पद्धतीच्या ॲम्युनिटीज देतो आहे, असा नेचरचे प्रपोजल्स प्रमोटर्सकडनं येतील. आता हे प्रमोटर्सकडनं जेव्हा प्रपोजल्स येतात तेव्हा तुम्ही एक स्टँडर्डाइज रिक्वायरमेंटची लिस्ट द्यायला पाहिजे. कारण प्रमोटर्स त्यांच्या पद्धतीने त्यांची रिक्वायरमेंट्स देतात, त्यांच्या ऑफर्स देतात. पण त्या ऑफर्स आपण वेगवेगळ्या प्रमोटर्सच्या एकत्र ठेवल्या तर आपल्याला कंपॅरेटिव्ह होत नाहीत. सो ते कंपॅरेटिव्ह होण्यासाठी तुम्हाला एक स्टँडर्डाइज रिक्वायरमेंट द्यायला पाहिजे की तुम्ही आम्हाला याच पद्धतीने द्या. तुम्ही याच पद्धतीने दिलात की प्रमोटर ए बी सी डी आपण सगळ्यांचे लाईनीत लावू शकतो. आता हे करताना एक अनुभव हा पण एक क्रायटेरिया असण्याची गरज असते की प्रमोटरला किती वर्षाचा अनुभव आहे. आणि प्रमोटरला किती वर्षाचा अनुभव आहे हे गृहीत धरताना तुम्ही टेंडरमध्ये खूप क्लिअरली हे देण्याची गरज आहे की ॲज अ प्रमोटर ऑर ॲज अ ग्रुप ऑफ प्रमोटर अनुभव किती आहे हे आम्हाला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काही प्रमोटर्स असे असतात की प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या कंपन्या काढतात, काही प्रमोटर्स असे असतात की ॲज अ ग्रुप ऑफ प्रमोटर्स ते एकत्र करतात. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या पद्धतीने त्या प्रमोटरसाठी परत एकदा स्पेशल जनरल बॉडी मीटिंग व्हायला पाहिजे आणि त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये प्रमोटरची अपॉइंटमेंट होऊन ती जी मीटिंग आहे ती रजिस्ट्रारच्या प्रेझेन्समध्ये इन कॅमेरा मीटिंग प्रोसेस होण्याची गरज असते. आत्ता मी हे जे काही प्रोसेस डिस्कस केली ही सर्वच्या सर्व प्रोसेस 9 जुलै 2019च्या सर्क्युलरप्रमाणे डिस्कस केली. ज्या कुठल्या सोसायटीजना रिडेव्हलपमेंटला जायचं आहे त्यांनी हे 9 जुलै 2019चं सर्क्युलर महासेवाच्या वेबसाईटवर पण आहे, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पण आहे, गुगल केलं तरी पण मिळेल. हे सर्क्युलर तुम्ही डाउनलोड जरूर करा, ह्या सर्क्युलरला फॉलो करा आणि त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा आपण प्रमोटर आणतो, प्रमोटर आणून बाकी सगळ्या गोष्टी डिस्कस करतो आणि मग प्रमोटर म्हणतो आता मी तुमचं 79A प्रोसेस फॉलो करून देतो. मेजॉरिटी टाईम्स तेच होतं. सो ते न करता तुम्ही आधी ही प्रोसेस फॉलो करण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं एक सांगतो, जेव्हा केव्हा रिडेव्हलपमेंट करायची असते ना, सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा असतो तो असतो विश्वास, जो हाऊसिंग सोसायटीमध्ये अजिबात नसतो. जर का तुमच्या शेजारच्यावरच विश्वास नसेल तर जो प्रमोटर थर्ड पार्टी येणार आहे त्याच्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार. सो बऱ्याचशा गोष्टी विश्वासावर चालतात पण प्रोसेस फॉलो करून नंतर तो विश्वास करण्याची गरज आहे. एक शेवटचं सांगतो, जेव्हा केव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाल तेव्हा तुम्ही जमिनीचे मालक म्हणून रिडेव्हलपमेंटला जाता आणि जेव्हा केव्हा तुम्ही जमिनीचे मालक म्हणून रिडेव्हलपमेंटला जाता तो येणाऱ्या प्रमोटरचे तुम्ही पार्टनर असता. आता मी रेराच्या अँगलने बोलतोय. रेरा कायद्याचा जर का विचार केला, बरेचसे प्रमोटर सांगतात की तुम्ही आम्ही रेरामध्ये आहे सगळं, तुमचं सगळं होईलच, आम्ही रेरा फॉलो करू. पण रेरा हा जमिनी मालकाला सपोर्ट करत नाही. म्हणजे रेरा कायदा जमीन मालकाला सपोर्ट करतो पण महारेराचे जे काही नियम आहेत किंवा महारेराचे जे काही प्रोसेसेस आहेत ते म्हणतात की आम्ही जमीन मालकाला बिल्डरचे पार्टनर समजतो. कारण तुम्ही आहात म्हणून तो बिल्डर आहे, तुम्ही आहात म्हणून त्या बिल्डरने थर्ड पार्टी राईट्स क्रिएट केलेले आहेत. जर का पुढे थर्ड पार्टी राईट्समध्ये काही इश्यू झाला तर आम्ही तुम्हालाही जबाबदार धरू आणि तुमचे जे काही इश्यूज असतील ते आमच्याकडे आणू नका कारण तुम्ही त्याचे पार्टनर आहात. सो रेरा आहे म्हणून आपण सेफ आहोत आणि मग आपण काही करायला मोकळे कारण आपल्याला रेरा सपोर्ट करेल या इम्प्रेशन खाली तुम्ही राहू नका. जमिनीचे मालक हे प्रमोटरचे पार्टनर असतात ॲक्च्युली, कारण ते आहेत म्हणून प्रमोटर आहे. सो या सगळ्या गोष्टींचाही साधक बाधक विचार केला गेला पाहिजे. थँक्यू.